महाजेनको प्रशासन के नकारात्मक भूमिका के चलते 17 कंत्राटी कृति समिति के श्रमिक संगठनों ने 16 जुलाई को धरना आंदोलन करने की चेतावनी दी है। इस संदर्भ में ली गई पत्र परिषद में और अधिक क्या जानकारी दी गई, देखते इस खबर में। चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती ठेका श्रमिक संघ संयुक्त कृति समिति में सहभागी 17 ठेका कामगार संगठन ने विभिन्न मुद्दों पर कामगारों की मांगों को लेकर सीटीपीएस मुख्य अभियंता से पत्राचार किया, लेकिन महाजेनको प्रशासन के नकारात्मक भूमिका के चलते 17 कंत्राटी कृति समिति के श्रमिक संगठनों ने 16 जुलाई को दुर्गापुर की मेजर गेट के सामने एक दिवसीय कामबंद धरना आंदोलन करने की चेतावनी समिति के अध्यक्ष सदानंद देवगड़े ने दी है। तो आइए सुनते हैं पत्र परिषद में इस संदर्भ में विस्तार पूर्वक और अधिक क्या जानकारी दी गई। मी सदानंद देवगड़े, अध्यक्ष चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती कंत्राटी कामगार संयुक्त समिति, आपल्याला सांगू इच्छितो की दिनांक 2/7/2024 ला संयुक्त समितीच्या मार्फत कंत्राटी कामगारांच्या 5 मागण्याला घेऊन परिपत्रक महाजनकोला देण्यात आलं, परंतु महाजनकोने त्या मागण्याची दखल न घेता आम्हाला एक स्पष्टीकरण म्हणून एक पत्र दिलं। त्या पत्रामध्ये कामगारांच्या मागण्याच्या विरोधामध्ये सगळा निर्णय आहे, एकही मागणी त्याने मान्य केलेली नाही। नियमानुसार पत्र दिल्यापासून 7 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी आमच्याशी बैठक लावायला पाहिजे होती कृती समितीला विश्वासात घेऊन, परंतु तसं त्यांनी केलेलं नाही आणि आम्हाला फक्त ते स्पष्टीकरण आणि खुलासा हे परिपत्रकाद्वारे 4 तारखेला आम्हाला व्हॉट्सअपवर मला पाठवलं आणि त्यामुळे कृती समिती मधील सर्व कार्यकर्ते आणि कामगार सर्व नाराज आहेत आणि त्यामुळे 16 तारखेला होणारे एक दिवसीय कामबंद आंदोलन हे निश्चितपणे आम्ही करणार आहोत। या माध्यमातून मी सीटीपीएस महाजनको प्रशासनाचे सीजीएम यांना मी सांगू इच्छितो की तात्काळ आमची बैठक लावून 5 मागण्याची सोडवणूक करावी, अन्यथा 16 तारखेच्या नंतर भविष्यात आवश्यकता पडल्या तर आम्ही बेमुदत कामबंद आंदोलन करू आणि हा इशारा आहे। गेल्या अनेक वर्षापासून महाजनको वितरण आणि पारेषण या तिन्ही कंपनीचा लढा कंत्राटी कामगाराचा शासन आणि प्रशासनासोबत सुरू आहे, परंतु सतत प्रशासन आणि शासन दुर्लक्ष कंत्राटी कामगारावर करत आहे आणि भेदभाव करत आहे। आता 2 दिवसापूर्वी एक पगार वाढीची एक बैठक नियमित कामगारासोबत देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये लावली, परंतु त्यांनी कोणताही कंत्राटी कामगारांनी नोटीस दिला तर कोणतीही नोटीसला त्यांनी उत्तर दिलं नाही आणि त्यांनी आमच्या कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीला मीटिंगसाठी पाचारण केलं नाही। त्यांनी आबा शुक्ला म्हणजे होल्डिंग समितीच्या ऊर्जा प्रधान सचिव यांना बैठकीसाठी आहे ना का त्यांच्यावर जबाबदारी दिली, तरी त्यांनी 2 बैठका घेतल्या, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याही बैठका रद्द करण्यासाठी आहे ना का सांगितल्या। परंतु अशा परिस्थितीचा भेदभाव देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की कंत्राटी कामगारही या ठिकाणी लाखोच्या प्रमाणामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ह्या कामगारांचा प्रश्न तुम्ही निकाली तुम्ही नजीकच्या काळामध्ये लावा, विधानसभाची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी। मी या निमित्तानं बोलतो। सीटीवी के लिए प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।